विवेकवादी व्यक्ती लोकांना जास्त आवडत नाही, कारण ते सतत प्रश्न विचारत असतात. ते भावनेपेक्षा विचाराने निर्णय घेतात. तसेच लोकांना काय आवडतं ह्याच्यापेक्षा सत्य काय आहे हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. विवेकवादी माणूस कधीच म्हणू शकत नाही की एखादा व्यक्ती नेहमीच बरोबर असतो. एखाद्या व्यक्तीविषयी त्याला जेव्हा मत बनवायचं असतं तेव्हा तो नाण्याच्या दोन्ही बाजू बघतो आणि त्याच्यानंतरच निर्णय घेतो. म्हणूनच विवेकवादी लोकांना मित्रांपेक्षा शत्रू जास्त असतात. विवेकवादी व्यक्तीने जर एखादी गोष्ट ऐकली किंवा बघितली तर तो प्रश्न विचारतो, हे असं का, आणि त्याच्यानंतरच तो पुढचा त्याचा निर्णय घेतो. जर का मी म्हणालो एखाद्या धर्माला वाटत असेल की वंदे मातरम म्हटल्यानंतर त्यांचा धर्म जर भ्रष्ट होत असेल तर तो धर्म संकुचित वृत्तीचा आहे. आता माझ्या या वाक्यानंतर मुस्लिम बांधव नाराज होतील. जर का मी म्हणालो की ग्रहणामध्ये पाळल्या जाणाऱ्या गोष्टी ह्या अंधश्रद्धा आहेत, आता ह्या माझ्या वाक्यानंतर हिंदू बांधव नाराज होतील. बऱ्याचदा आपण बघतो की एक पाद्री असतो जिथे बरेचसे लोक जमलेले असतात ज्यांना असाध्य असे रोग झालेले असतात, आणि तो पाद्री असं काहीतरी चमत्कार करतो किंवा पाणी वगैरे शिंपडतो आणि त्याच्यानंतर त्यांचे आजार जे आहेत ते बरे झालेले आहेत. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, पण हे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाहीये, चुकीचं आहे. आता मी जर असं म्हणालो तर ख्रिश्चन धर्मातील लोक हे आता नाराज होतील. पण विवेकवादी माणसाला त्याच्या विचारांनी कोण आनंदित होतंय कोण नाराज होतंय ह्याने काही फरक पडत नाहीये. ते त्यांचे विचार मुक्तपणे मांडतच असतात.